हॅलो व्हॉट्सअप गाईज, आपला मराठी बिग बॉस च्या डायसेक्शनला राज बरोबर तुम्ही पुन्हा एकदा आलेला आहात. सॉरी 3-4 दिवस मी नव्हतो. घसा थोडासा माझा खराब होता, पण डोकं खराब होण्यापेक्षा घसा खराब असलेला बरा. हे डोकं खराब बिग बॉस मधल्या आपल्या कंटेस्टंटचं झालेलं आहे. आणि जे भाऊच्या धक्क्यावर ज्या 3 जणींना त्यांनी गप्प बसवलं, सोनाली, अनुश्री आणि रचिताला, आय लव्हड इट. इट वॉज नॉट अबाउट दी इन्सल्ट, जो तिघांचा इन्सल्ट झाला असं कोणी म्हणेल नाही. कुठल्या तरी खतरूड उर्मट मनुष्याला जेव्हा एखादा बिफिटिंग रिप्लाय मिळतो तेव्हा मनस्वी लोकांना आनंद होतो आणि तो आनंद मी उपभोगतोय. सो लेट्स स्टार्ट. काही लोक कितीही त्रास घेतला तरी सुधरू शकत नाहीत. हम जुबान से खराब है, नियत से नहीं. बट काही लोकांचं दोन्ही खराब असतं आणि तेच जरा ते अनुश्री बद्दल आपल्याला बघायला मिळतं. काही झालं तरी पोरगी काही सुधरत नाही. काही लोक नरोवा कुंजरोवा, मी कशातच नाहीये, मध्ये फक्त एखादा पिल्लू सोडत राहणार. त्याच्यामध्ये प्राजक्ता शुक्रेचं नाव घेतलं जातंय. सोनाली तर कुठे दिसत नाही. सो मोस्ट लाईकली तिला नॉमिनेट करून बाहेर हाकललं तरी कोणाला काही फरक पडणार नाही. आणि त्याबरोबरच करण सोनवणे, एक फ्रंट फुटवरचा प्लेअर, हा आता तर स्टंपच्या मागे जाऊन बाउंड्रीच्या बाहेर जाऊनच खेळायला लागलाय असं मला वाटतंय. सो करण, अप द गेम प्लीज. इट्स लाईक समटाइम्स यू लव्ह, समटाइम्स यू हेट, बट यू कांट इग्नोर. याच्यामध्ये विशाल कोटियन, रचिता जामदार आणि त्याबरोबरच आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे तन्वी कोलते. हे तिघं आहेत. त्यातली आता तन्वी जरा बरी मला वाटायला लागलेली आहे. रचिता जामदार, आय पर्सनली डोंट लाईक हर, बट गेम चांगला खेळते दिसते. विजिबिलिटी फॅक्टर जर म्हटलं तर ती तुम्हाला दिसणार. करणं कर्कश आहे, भोंगा गिळली ती असं मला वाटतं. बाकी बघून घ्या. रोशनला बऱ्यापैकी एक सिम्पथी कार्ड घेऊन, किंवा एक बिचारा चांगला आहे मनाने, गरीब आहे, सो ह्याच्याने त्याला एक एज मिळू शकतो. पण हे काही फार काळ चालणार नाही असं मला वाटतं. बट यू नेव्हर नो, आजकाल कोणाला जिंकून देतील किंवा लोक, असं म्हणतोय मी, नॉट द चॅनल, यू नेव्हर नो. दरवेळी कॅप्टन्सी टास्क जर एकदा तरी रद्द नाही झाला तर काही उपयोगच नाही है ना. राकेश बापट बिंग बेबी, एकदम म्हातारा बनतो नाही तर डायरेक्ट बेबी बनतो. हातातल्या गोष्टी फेकणं वगैरे ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत त्यांनी, है ना. या आठवड्यामध्ये एकही कॅप्टन नाहीये. जिथे 2-2 कॅप्टन बनण्याची संधी होती पण आता तिथे एकही नाहीये. त्यामुळे आता घराची अवस्था काय होणार आहे. हर शाख पे उल्लू बैठा है. याही आठवड्यामध्ये जसं मी म्हटलो होतो, एक प्लेअर जो जोरदार दिसणार आहे तो आहे प्रभू. प्रभू प्रभूने त्याचा लहान असण्याचा, त्याचा गोड असण्याचा, दिसण्याचा, ॲटलिस्ट असण्याचा तर माहीत नाही, पूर्ण फायदा उचलून घेतलेला आहे. आणि जी गोष्ट बघायला मिळाली, सागर बरोबर त्याचं भांडण झालं. सो थोडासा सागरचा पॉईंट बरोबर होता. बट मला एक गोष्ट नाही आवडली, अख्खं घरी येऊन जे त्याला ना सॉरी म्हण, तू सॉरी म्हण, तू लहान म्हणून तुला आम्ही सोडतोय. कोणी सांगितलं सोडायला? तो बिग बॉस खेळायला आलेला आहे, चॅरिटी केस नाही आहे तो. जर तुम्ही त्याला सोडत असाल तर गाढव तुम्ही आहात, तर ते करू नका. बट प्रभू छा गया बाई. सो गोल गोल घुमा के आणि सगळ्यांना दमवून हा आठवडा एक चांगल्या रीतीने पार पडतोय. अँड टास्क चांगले खेळले जात आहेत. ते चांगले खेळतात की नाही मला माहिती, पण टास्क खेळवत आहे बिग बॉस, विच आय फाउंड की चांगली गोष्ट आहे. सो कीप अप द गुड वर्क बिग बॉस मराठी, आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅट टाइम, चाओ.